नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑन एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो बघा, 5 एप्रिल 2025 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे लिखित स्वरूपाची ती आता सुरू होणार आहे आणि त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ आहे की या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे आपण बघणार आहोत की परीक्षेला जाता जाता आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये सर्वप्रथम बघा की परीक्षेच्या आदल्या दिवशी सपोज तुमचा पेपर आता 5 एप्रिल पासून सुरू होतोय म्हणजे 4 एप्रिलच्या रात्री तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला पूर्ण वेळ झोप घ्यायची आहे. तर किती किमान 6 ते 7 तास तुमची झोप तुम्ही घेतलीच पाहिजे. चांगली झोप आवश्यक आहे का त्यामुळे काय मेंटल क्लॅरिटी राहते आणि उत्तर लिखाणाच्या पेपरमध्ये मेंटल क्लॅरिटी असणं फार आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर दुसरं, रिवाइज करा. पेपरच्या आदल्या रात्री रिवाइज करा. पण काय तर फक्त शॉर्ट नोट्स आणि कीवर्ड जे तुम्ही काढून ठेवलेले आहेत तेवढं जरी रिवाइज केलं तरी पूर्णच्या पूर्ण पुस्तक वाचायच्या मागे लागू नका. ठीक आहे, कारण अगेन ते पुस्तक नाही झालं तर अजून पॅनिक मोड मध्ये होतं. बेटर आहे शॉर्ट नोट्स किंवा कीवर्ड्स जे तुम्ही काढलेले आहेत तेवढं जरी केलं तरी पुरे. आणि अवॉइड न्यू टॉपिक सर्वात महत्वाचं आहे. ठीक आहे, मी तर म्हणेल जसं आम्ही याच्या आधीही सांगितलेलं आहे की पेपरच्या 15 दिवसापासूनच कोणत्याही प्रकारचे नवीन टॉपिक्स तुम्ही वाचायला नव्हे आणि पेपरच्या आदल्या दिवशी तर बिलकुलच नाही विद्यार्थी मित्रांनो. हे लक्षात ठेवा. कोणी काही सांगू द्या, हे वाचलं का ते वाचलं का, अशा फालतू डिस्कशन मध्ये तिथं पडायचं नाही. असे डिस्कशन केले तर अगेन आपण पॅनिक मोड मध्ये जाऊ आणि आपण आपलं जे मेंटल पीस आहे ते आपण डिस्टर्ब करू. असं बिलकुल करायचं नाही. पेपरच्या आदल्या रात्री एकदम लाईट फूड जेवायचं, त्यामध्ये हेवी आणि जे ऑइली फूड आहे ते अवॉइड करायचं आणि कीप काम माइंडसेट. शांत चित्तानं तिथं अभ्यास करायचा आणि शांत चित्तानं झोप घ्यायची आणि शांत चित्तानं पेपरला जायचं. कुठेही काहीही चिडचिड करायची नाही. ठीक आहे, आणि लास्ट मिनिट पॅनिक अवॉइड करा. ठीक आहे, हे आम्ही सांगितलेलं आहे. एक्झाम हॉलला जाताना देखील जे सेंटर आहे तुमचं त्या सेंटरला जाताना देखील किमान 1 तास आधीच पोहोचा की जेणेकरून अगेन चिडचिड झाली होता कामा नये. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे एक्झाम डेच्या आधी करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता डॉक्युमेंट्स कोणते कॅरी करायचे हे लक्षात ठेवा. एकतर बघा हॉल तिकीट तुमच्याकडे असली पाहिजे आणि त्या हॉल तिकीटचे किमान 2 ते 3 झेरॉक्स तुमच्या बॅगमध्ये सतत ठेवा. ठीक आहे, दुसरं म्हणजे काय तर ओरिजिनल फोटो आयडी तुमच्याकडे असला पाहिजे. एक तर आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही एक ठेवा. जनरली तुम्ही आधार ठेवलं तर व्हेरी गुड असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा आधार जरी असेल तरी पुरे आहे, पण त्याच्या देखील किमान 2 ते 3 झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे असल्या पाहिजे. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटोज किमान 2 ते 3 फोटोज तुमच्याकडे असले पाहिजे. जनरली मागितल्या जात नाही, पण कसं आपल्याकडे असोत या गोष्टी. त्यानंतर विदाऊट दीज एंट्री विल बी डिनाइड. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट नसेल तर एंट्री डिनाय केली जाईल आणि आपली वेळेवर जर धावपळ झाली तर आपलं मेंटल पीस डिस्टर्ब होईल आणि त्याचा परिणाम आपल्या पेपरवर होऊ शकतो. म्हणून हे डॉक्युमेंट्स ठेवणं आवश्यक नाही, मॅन्डेटरी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर स्टेशनरी म्हणजे तुमच्याजवळ कोणते पेन असले पाहिजे, काय असले पाहिजे. आता जर तुम्ही निळ्या पेनाने लिहिणार असाल तर किमान तुमच्याकडे 4 ते 5 पेन त्या एकाच प्रकारचे असले पाहिजे. काळा असेल तर 4 ते 5 प्रकारचे ते सेम पेन तुमच्याकडे असला पाहिजे. असं नको की एक पेन निळा आहे आणि बाकी मग काळे आहे, तर मग मधात आपण तिथं अर्धा पेपर आपण निळ्या पेननी लिहितोय आणि अर्धा पेपर काळा. मार्क जातात, निगेटिव्ह मार्क जाते त्याच्यामध्ये. म्हणून अशा चुका करू नका. ठीक आहे, 2 ते 3 गुड क्वालिटी पेन जरी असले ब्लू किंवा पॅन तरी चालेल, पण माझ्यानुसार तुम्ही 4 ते 5 तरी तिथे नेले पाहिजे. डोंट यूज मल्टिपल पेन वाईल रायटिंग आन्सर. ठीक आहे, मी परत सांगतोय, अंडरलाईन करायला वेगळा पेन किंवा पेन्सिल वापरणं वगैरे अशा भानगडीत पडू नका. तुम्हाला स्टेन्सिल्स न्यायला अलाउड आहे, पण ते फक्त भारताचं जे आउटर मॅप आहे तेवढं. पण ते सुद्धा करायची गरज नाही, कारण वेळ राहत नाही. तर हातानेच जो नकाशा काढायचा आहे तेवढा जरी काढला तुम्ही तरीही पुरे आहे. आणि रायटिंग पॅड जर नेत असाल विद्यार्थी मित्रांनो तर तो रायटिंग पॅड ट्रान्सपरंट असला पाहिजे किंवा त्या रायटिंग पॅडवर कोणत्याही प्रकारचं लिखाण केलेलं नसलं पाहिजे. लक्षात ठेवा, जर लिखाण केलं असेल तर तो रायटिंग पॅड तुम्हाला नेऊ दिला जाणार नाही. आणि सहसा काय होतं ना की काही सेंटरवर रायटिंग पॅड अलाउड नसतात. जर तशा वेळेस जे बेंचेसाठी चांगलं असणं आवश्यक आहे. म्हणून सेंटरवर आधी पोहोचा. आधी आपल्या सिटिंग ज्या सिटिंग अरेंजमेंट ज्या रूम मध्ये आहे तुमची तिथे जाऊन बघा आणि तिथे स्पेसिफिकली तुमचा बेंच हलतोय की नाही हलतोय किंवा खराब आहे आणि त्या संदर्भात जर काही तक्रार असेल तर ती पेपर सुरू व्हायच्याच आधी जो परीक्षक आहे त्याला सांगा की जेणेकरून तो परीक्षेच्या आधीच काय करू शकतो, तो टेबल तुम्हाला चेंज करून देईल. कारण तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 3 तास तुम्हाला पेपर लिहायचा आहे आणि तो टेबल जर सतत हालत राहिला तर प्रॉब्लेम तुम्हाला होणार आहे. तर म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, लाजू नका. ठीक आहे, त्यानंतर लवकर पोहोचा सेंटरवर विद्यार्थी मित्रांनो. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमचा पेपर मला वाटतं 9 ते 12चा एक पेपर आहे, 3 तासाचा गॅप आहे आणि परत 3 ते 6चा पेपर आहे. म्हणून लक्षात ठेवा किमान तुम्ही 8 पर्यंत 7:30 ते 8च्या दरम्यान तुम्ही सेंटरवर पोहोचलेच पाहिजे. ठीक आहे, तर 1 तास आधी 1 ते 1.5 तास मी म्हणेल. त्यानंतर लेट एंट्री स्ट्रिक्टली नॉट अलाउड.
फार महत्वाचं आहे. लेट एंट्री करू नका आणि सेंटर कुठे आहे हे पहिलेच आयडेंटिफाय करून ठेवा. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर आधी त्या सेंटरला जाऊन व्हिजिट करा. कारण बहुतेक वेळा काय होतं ना, की एकाच नावाचे 2-3 सेंटर असतात, त्यामध्ये कन्फ्युजन होतं. आणि असं देखील विद्यार्थ्यांसोबत झालंय की जायचं होतं भलत्या सेंटरवर आणि गेले भलत्या सेंटरवर. म्हणजे अशा वेळेस काय, अशा वेळेस आपल्या हातातून जी आलेली सुवर्ण संधी आहे ती देखील जाऊ शकते. म्हणून अशा बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्या. त्यानंतर एक्सपेक्ट फ्रिस्किंग म्हणजे काय, तुमची तपासणी होऊ शकते, व्हेरिफिकेशन होऊ शकतं, सेटिंग फॉर्मॅलिटीज की तुमचं रोल नंबर कुठे आलेला आहे, काय आलेलं आहे, कशी सेटिंग अरेंजमेंट आहे, या सगळ्या बाबी तपासायला तुम्हाला परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचणं आवश्यक आहे. किमान 1 ते 1.5 तास आधी तुम्ही पोहोचलंच पाहिजे. आता तुम्हाला काय तुमच्यासोबत कॅरी नाही करायचंय, हे बघा. तुमच्यासोबत बॅग असेल, तुम्हाला बॅग बाहेर ठेवते, पण एक्झाम हॉलमध्ये जाताना तुम्हाला जनरली लक्षात ठेवा की जो मोबाईल फोन आहे तो मोबाईल फोन तुम्ही तिथे अलाउड नसतो, स्मार्टवॉच अलाउड नसते. त्यानंतर नोट्स किंवा बुक्स तुम्ही आतमध्ये लिहू शकत नाही आणि कॅल्क्युलेटर देखील तिथे अलाउड राहत नाही. या गोष्टी तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये तिथे नेता कामा नाही. जर सापडल्या तर अगेन तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. त्यानंतर बघा, आता ड्युरिंग द मेन्स एक्झाम आता तुम्हाला काय करायचं हे लक्षात ठेवा की मुख्य परीक्षेच्या वेळेस, आता या सगळ्या झाल्या परीक्षेच्या आधी, पण जेव्हा पेपर हातात आला तर पेपर हातात आल्याच्या नंतर काय करायचंय, तर पहिलं म्हणजे टाइम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी. हे डोक्यात ठेवायचंच विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यासाठी लक्षात ठेवा, तुमच्याकडे वॉच, ठीक आहे, एक अॅनालॉग वॉच, डिजिटल वॉच नाही, ठीक आहे. ती काट्याची घड्याळ असते ती असली पाहिजे आणि ती घड्याळ तुमच्या तिथं टेबलवर ठेवा. जेणेकरून काय, तर आपल्याला वेळेचं नियोजन करायचं आहे आणि 3 तासाचा पेपर तुम्हाला तुम्हाला जे 20 प्रश्न आहेत ते 3 तासात तुम्हाला तिथे सोडवायचे. त्या प्रकारे तुम्हाला तुमचं नियोजन असलं पाहिजे. तर त्यामुळे मी याच्या आधी सांगितलं होतं की तुम्ही सवय केली असली पाहिजे, किंवा नसेल तरी आता तरी तुम्ही काय करू शकता, अॅनालॉग वॉच ठेवा आपल्या टेबलवर आणि त्याच्यानुसार तुम्ही स्वतःचा पेपर सोडवा. त्यामध्ये पहिले 5 ते 10 मिनिटात तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण पेपर एकदा गो थ्रू करायचं की कसे प्रश्न आले आहेत, काय प्रश्न आले आहेत, ठीक आहे. तर रीड पेपर केअरफुली. 5 ते 10 मिनिटं, बरं, अर्धा तास पेपर वाचत बसायचं नाही. 5 ते 10 मिनिटात कळलं आणि कोणते प्रश्न सोपे आहेत, कोणते काय. आता याच्यामध्ये तुम्ही जे सोपे प्रश्न तुम्हाला वाटते तुम्ही पहिले सोडवू शकता, पण योग्य प्रश्न क्रमांक टाका आणि प्रश्नाचे सब क्वेश्चन जे आहे ते एकाच जागेवर लिहा. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी नियमावली याच्या आधीच आम्ही डिस्कस केलेली आहे उत्तर लिखाणाच्या वर्कशॉपमध्ये. परत परत सांगतोय, 5 ते 10 मिनिटं पेपर वाचायचा आणि सरळ जे येणारे प्रश्न आहेत ते पहिले सोडवा. त्यानंतर अटेम्प्ट क्वेश्चन्स यू नो वेल फर्स्ट. पहिले जे योग्य पद्धतीने तुम्हाला ज्या प्रश्नांचं नॉलेज आहे ते पहिले सोडवा. आता याच्यामध्ये डिवाइड टाइम म्हणजे वेळेचं नियोजन कसं करायचं, तर मी पहिले सांगितलंय. 10 मार्कांचा जर प्रश्न असेल, म्हणजे 150 शब्दांमध्ये जर उत्तर लिहायचं असेल तर 7 ते 8 मिनिटं तुम्हाला द्यायचे, मॅक्स टू मॅक्स 7 मिनिटं. 15 मार्कांचा जर प्रश्न असेल, म्हणजे 250 शब्दांमध्ये जर तुम्हाला उत्तर लिहायचं असेल तर 10 ते 11 मिनिटं तुम्हाला द्यायचे. आणि शेवटले 10 मिनिटं जर वाचत असेल तर रिव्हिजन किंवा एकदा गो थ्रू करायला तुम्ही ठेवू शकता. पण हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी पेपर पहिल्यांदा लिहित असतील, जनरली शेवटले 10 मिनिट तुम्हाला मिळणार नाही. आणि असं येऊ शकतं की शेवटल्या अर्ध्या तासामध्ये तुमचे 3 किंवा 4 प्रश्न बाकी असेल तर तुम्हाला स्पीड वाढवावी लागेल. पण ही नियोजन जे आहे, हे नियोजन जर तुम्ही पहिल्या प्रश्नापासून तिथं जर कंटिन्यू ठेवलं तर याचा फायदा तुम्हाला पूर्ण 20च्या 20 प्रश्न तुम्ही 3 तासामध्ये योग्य पद्धतीने सोडवू शकता. आणि 5-10 मिनिटं जर स्पेअर राहिले तर तुम्ही महत्वाचे कीवर्ड अंडरलाईन करा. मी परत परत सांगतोय, अंडरलाईन करताना सगळा अख्खाच्या अख्खा पेपर अंडरलाईन करत बसू नका. जे महत्वाचं आहे तेच अंडरलाईन करा. अनावश्यक गोष्टी जर अंडरलाईन केल्या तर त्याचे सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्क दिले जाऊ शकतात. म्हणून या गोष्टी ध्यानात ठेवा. आणि डायग्राम ड्रॉ करताना पेन्सिलचा वगैरे वापर करू नका. जो पेन आहे, निळा पेन जर वापरत असाल तर निळ्या पेनने डायग्राम ड्रॉ करा. फक्त डायग्रामच्या अवतीभोवती एक स्क्वेअर ड्रॉ करायचा, फ्लोचार्टच्या अवतीभोवती स्क्वेअर ड्रॉ करायचा. तेवढं जरी केलं तरीही सफिशियंट आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे काय, तर आन्सर रायटिंग अप्रोच कसा असला पाहिजे हे बघा विद्यार्थी मित्रांनो. उत्तर लिखाणाच्या याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या, पण तरी देखील जनरली तुम्ही इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन, ठीक आहे, परिचय द्या, मुख्य भाग आणि निष्कर्ष, या 3 स्ट्रक्चरमध्ये तुमचं उत्तर असलं पाहिजे. त्यामध्ये HSB स्ट्रॅटेजी म्हणजे बॉडी लिहिताना, मुख्य भाग लिहिताना हेडिंग, सब हेडिंग आणि बुलेट पॉईंट. जनरली प्रश्न जेव्हा आला तर बुलेट पॉईंट मध्ये प्रश्न लिहायचा तिथे प्रयत्न करा. ठीक आहे. राईट प्रॉपर इंट्रो आणि कन्क्लुजन प्रॉपर लिहा आणि ऍड्रेस द डिमांड ऑफ द क्वेश्चन. फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न काय विचारला आहे ते परत परत वाचा. मी परत तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे की उत्तर लिहिताना देखील तुम्ही किमान 4 ते 5 वेळा प्रश्नाकडे बघितलं पाहिजे की मी जे काही लिहितोय ते प्रश्नाची डिमांडला मी ऍड्रेस करतोय की नाही करतोय. या सगळ्या बाबी फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण त्याच्याच आधारावर तुम्हाला त्या प्रश्नामध्ये 10 पैकी मार्क द्यायचे की 5 पैकी मार्क द्यायचे हे डिसाईड होतं. म्हणून ऍड्रेस द डिमांड ऑफ द क्वेश्चन. तिसरं म्हणजे काय, मेंटेन डिसिप्लिन इन द हॉल. फार महत्वपूर्ण आहे. आता बघा, हे काही MCQचा पेपर नाही विद्यार्थी मित्रांनो, म्हणून म्हणजे याच्यामध्ये चिटिंग करण्याचं प्रमाण कमी आहे. पण पुष्कळ वेळ असं होतं की आपल्या मागचे पुढचे जनरली आपल्याला विचारतात की याचं उत्तर माहित आहे का, त्याचं उत्तर माहित आहे का. या भानगडीत पडू नका. यदा कदाचित जर इन्व्हिजिलेटरनी पकडलं तर तुम्हाला सरळ एक्झाम हॉलच्या बाहेर जावं लागेल आणि आता हातात आलेला गोल्डन चान्स तुम्ही गमावून बसाल. तर फॉलो इन्व्हिजिलेटर इन्स्ट्रक्शन स्ट्रिक्टली, सेट ऑन असाइन सीट ओनली. जिथे तुमचं
तुम्हाला सीट दिलेली आहे तिथेच बसा आणि नो डिस्कशन ऑर अनफेअर मीन्स फार महत्वाचं आहे. कोणत्याही प्रकारचं चीटिंग करू नका, डिस्कशन करू नका, कारण तेवढा वेळच नाहीये. जर तुम्हाला 20 पैकी 20 प्रश्न सोडवायचे असेल, जर तुम्ही याला त्याला सांगत बसले तर तुम्हाला वेळ पुरणार नाहीये. म्हणून पहिल्या मिनिटापासून ठरवून घ्यायचं की आपला पेपर आहे, आपल्याला सोडवायचा आहे, जेवढं येत असेल तेवढं लिहा, ठीक आहे. आणि जेवढं नाही जरी आलं तरी तिथे कसं उत्तर फ्रेम करायचं हे देखील तुम्ही तयार ठेवा, ठीक आहे. तर म्हणून मेंटेन डिसिप्लिन इन हॉल आणि मेंटल स्ट्रॅटेजी. टॉपरची टिप काय असते विद्यार्थी मित्रांनो? आपण जनरली पहिले 2-3 प्रश्न वाचले आणि ते जर प्रश्न एकदम टफ आले आणि आपल्याला सोडवताच येत नसले तर आपण पॅनिक मोड मध्ये जातो. बिलकुल पॅनिक मोड मध्ये जायचं नाही. जेव्हा तो प्रश्न तुम्हाला टफ येतोय याचा अर्थ तो जास्तीत जास्त मुलांसाठी टफ आहे हे लक्षात ठेवा. मग याच्या वेळेस काय करायचं? पुढचे प्रश्न बघायचे, जे सोपे प्रश्न आहेत, जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने येतात ते पहिले तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर जे टफ आहे त्याला तुम्ही अप्रोच करू शकता. डोंट पॅनिक की पेपर इज टफ, इट इज टफ फॉर एव्हरीवन. आणि फोकस करा अटेम्प्टिंग मॅक्झिमम क्वेश्चन्स विथ क्वालिटी. म्हणजे 20च्या 20 प्रश्नाचा टार्गेट असला पाहिजे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रिपरेशन किती होऊ द्या, 50% होऊ द्या, 60% होऊ द्या किंवा 30% होऊ द्या, पण एकच लक्षात ठेवा, जेव्हा रणांगणात तुम्ही उतरत असाल तर त्या रणांगणामध्ये तुम्हाला उतरलंय आणि तुम्हाला डू ऑर डाय कंडिशन आहे, तर अशा वेळेस तुम्हाला तलवार चालवावीच लागणार आहे. आणि तुमची तलवार इथं काय आहे? तर ती म्हणजे तुमचा पेन. तर जेवढं येत असेल तेवढं तुम्ही लिहा, जेणेकरून 20च्या 20 प्रश्न तुम्हाला तिथे सोडवायचेच आहे. आणि हा कॉन्फिडन्स ठेवा पहिल्या दिवशीपासून, म्हणजे 5 तारखेपासून हा कॉन्फिडन्स ठेवा की पेपर कसाही येऊ द्या, माझा अभ्यास पुरेपूर झालेला आहे आणि मी आता पेपरला सामोरे जाणार आहे आणि मला 20च्या 20 प्रश्न तिथे सोडवायचेच आहे आणि मला टॉप मध्ये यायचं आहे. अशा प्रकारची जेव्हा मानसिकता असेल, यालाच आपण टॉपर्स माइंडसेट म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, तेव्हाच तुम्ही या एक्झामला क्रॅक करू शकता. स्टे काम बिटवीन पेपर फार महत्वपूर्ण आहे. जर एका दिवसाला 2 पेपर असेल तर काय, तर 3 ते 6चा 3 ते 12चा एक पेपर, मधात 3 तासाची गॅप. शांत राहा, कोणासोबतही डिस्कशन करू नका पेपरचं की याचं काय लिहिलं त्याचं काय लिहिलं, या भानगडीत पडू नका विद्यार्थी मित्रांनो. जर आपण डिस्कशन केलं आणि कदाचित एखादा प्रश्न जर आपण चुकीचा लिहिलाय किंवा चुकीचं कलम आपण टाकलेली आहे, तर काय त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या पुढच्या पेपरमध्ये होतो. हे झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बहुतांच्या विद्यार्थ्यांसोबत. म्हणून परत सांगतोय, अशा पोस्ट पेपर डिस्कशन मध्ये तिथे इन्व्हॉल्व्ह होऊ नका. आणि सर्वात महत्वाचं फायनल गोल्डन टिप्स काय आहे माझ्याकडनं, तर अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स इफ पॉसिबल. ठीक आहे, 20च्या 20 प्रश्न सोडवायचा आपला टार्गेट असलाच पाहिजे. मग असं नाही की ते सर मी मॉक प्रॅक्टिस दिली, मॉक टेस्ट दिली, तर मी 15 सोडवता येत होते मला आणि 18 सोडवता येत होते. बिलकुल नाही. तर हे एक्सक्युजेस चालणार नाही. 20च्या 20 प्रश्न मला सोडवायचेच आहे आणि त्यासाठी जे काही लागेल मी माझं पूर्ण लावायला तिथं तयार आहे. अशा प्रकारचं तुमचा ऍटिट्यूड तिथं असला पाहिजे, तेव्हा कुठे जाऊन 20च्या 20 प्रश्न तिथं सुटतात. त्यानंतर राईट इव्हन पार्शियल आन्सर्स लॉजिकली. जर तुम्हाला प्रश्न येत नसेल तर त्या प्रश्नाला डिवाइड करा. आपण ऑलरेडी वर्कशॉपमध्ये या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो. तर प्रश्नाला डिवाइड करा आणि जेवढा पार्ट येतोय तेवढं तरी तिथं उत्तर लिहून घ्या, की जेणेकरून 10 मार्कांपैकी ऍटलीस्ट 1-2 तरी मार्क मिळतील. अशा प्रकारची तुम्ही धारणा ठेवा. आपल्याला काय वाटतं की नाही मला एवढा छोटासा सेक्शन तर येतोय, मी त्याचं एवढं लिहून काय करू, तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 1-1 मार्कांनी पोहोच जाते बरं. म्हणून ते 1-1 मार्क तुम्हाला स्नॅच करायचे, तुम्हाला ओढायचे आहे. त्यासाठी तुमच्याकडे ही दुसरी स्ट्रॅटेजी असणं आवश्यक आहे. यूज एक्झाम्पल्स, स्कीम्स, रिपोर्ट्स, करंट अफेअर, हे आम्ही आधी सांगितलेलं आहे. याचा पुरेपूर वापर करा आणि मेंटेन कन्सिस्टन्सी अक्रॉस ऑल पेपर. म्हणजे 20 प्रश्न टार्गेट हा प्रत्येक पेपरला ठेवा की प्रत्येक पेपरमध्ये माझ्या पूर्णचा पूर्ण पेपर झालाच पाहिजे. त्या हिशोबाने असा जेव्हा तुमचा अप्रोच असेल तेव्हा तुम्ही डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो तिथं पोस्ट काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, एओनायस अकॅडमीच्या माध्यमातून किंवा माझ्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बेस्ट विशेष तिथं देतोय. तुम्ही चांगल्या पद्धतीनं पेपर सोडवा आणि हमखास यश तुमच्या पदरात पडणारच आहे. अशा प्रकारच्या भावनेनंच तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जा. जेवढं तुम्ही अभ्यास केलेला आहे तेवढा पुरे आहे, याच्या व्यतिरिक्त काही होऊ शकत नाही. आणि पॅनिक मोडमध्ये बिलकुलही जाऊ नका, शांत राहा. ठीक आहे, पुरेपूर झोप घ्या. एवढं जरी केलं आणि ज्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहे, प्रॉपर पेन वगैरे जे आहे आतापासून त्याची तयारी करून ठेवा आणि ते सगळे तुमच्या एका बॅगमध्ये ठेवा आणि या गोष्टी कुठेही गाळ करू नका. एवढं जरी तुम्ही केलं विद्यार्थी मित्रांनो तरी पुरे आहे. ठीक आहे, मला आशा आहे की जास्तीत जास्त मुलांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि जास्तीत जास्त मुलं तिथं आमच्या अकॅडमीमधून किंवा उर्वरित सगळीकडनं सिलेक्ट तिथं होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर याच्या संदर्भात युपीएससी एमपी संदर्भात जर काही डाऊट असेल तर हा माझा वैयक्तिक नंबर आहे. ठीक आहे, 8806242059. सर याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा आमचं टेलिग्राम चॅनल आहे जिथून तुम्ही जो कंटेंट आहे आमचा तो देखील तुम्ही ऍक्सेस करू शकता. त्यानंतर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आमच्या एओनायस अकॅडमी कडनं नवीन विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी राज्यसेवा समर्पण बॅच आम्ही लवकरात लवकर सुरू करतोय. या बॅच संदर्भात तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर अगेन माझा जो नंबर सांगितलेला आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि इथे देखील दिलेला आहे. तिथून सरळ तुम्ही मला कॉल करू शकता. की आमची टीम आहे विद्यार्थी मित्रांनो, निलेश सर, विवेक सर, दीपक सर आणि मी स्वतः. आणि आम्ही सगळ्यांना युपीएससीचा दांडगा अनुभव आहे, आम्ही स्वतः इंटरव्ह्यू दिलेले आहेत. त्यामुळे योग्य प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला या स्पेसिफिक कोर्सच्या माध्यमातून तिथं केलं जाणार आहे. यामध्ये प्रिलिम्स, मेन्स,
अनलिमिटेड रेकॉर्डिंग आम्ही तिथे देतोय, लाईफ टाईम व्हॅलिडिटी असेल कोर्सची, बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज, एनसीआरटी आणि बालभारतीचा कव्हरेज देखील याच्यामध्ये असणार आहे. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आमचे वर्कशॉप झालेले आहे, तुम्हाला माहित असेल की ज्या क्वालिटी पद्धतीनं आम्ही शिकवतोय, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप, या सगळ्या गोष्टी या एकाच प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्हाला अवेलेबल आहे. आणि हा कोर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा कोर्स ऑफलाईन मध्ये ऍक्सेस करायचा असेल तर नागपूरला आमचं सेंटर आहे, तिथं तुम्ही एन्क्वायरी करू शकता. ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्रिज कोर्स जो आहे हा ब्रिज कोर्स स्पेसिफिकली जो मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आम्ही बनवलेला आहे. त्यामध्ये जे नवीन टॉपिक आहे ते नवीन टॉपिक भारतीय समाज, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध, अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता म्हणजे इथिक्स, हे सगळे सब्जेक्ट आम्ही या ब्रिज कोर्स अंतर्गत केलेले आहे. आणि तो कोर्स फक्त 4,999 ला अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा कोर्स ऍक्सेस करायचा असेल तर आमची ऍप डाउनलोड करा, त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि इथिक्स साठी जर स्पेशल कोर्स फक्त तुम्हाला इथिक्स साठी हवा असेल तर निलेश सरांचा कोर्स आहे, तो देखील फक्त 1,500 रुपयामध्ये सध्या आम्ही ऑफर प्राइस मध्ये अवेलेबल करून देतोय. त्या संदर्भात जर माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, तिथून तुम्ही ऍक्सेस करू शकता किंवा तुम्ही मला वैयक्तिक नंबरवर कॉल करू शकता. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आमचे जे ऑफलाईन सेंटर्स आहे, एक पुण्याला आणि एक नागपूरला आहे. तुम्हाला जर ऑफिसला व्हिजिट करायची असेल आणि ऑफलाईन बॅचेस लावायचे असतील तर तुम्ही दिलेला माझा जो नंबर आहे 8806242059 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आज या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.